संविधान म्हटलं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला मिळालेलं रिझर्वेशन एवढ्याच अर्थानं फक्त आपल्याला माहीत असतं. ही खरं म्हणजे संविधानाची अपमान करणारी ओळख आहे. या संविधानाने आपल्याला काय दिलं आणि कसं कसं हे संविधान आपण प्राप्त केलं हे आपण मुळातनं नीट समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, 1899 साली शाहू महाराजांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. शाहू फुले आंबेडकर असा शब्द आपण वापरतो, त्यातले शाहू महाराज. शाहू महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते आणि ते त्या ठिकाणी स्नान करत असताना एक ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांच्याच पदरी नोकर असलेला मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतोय तो वेदांमधले मंत्र म्हणत नाहीये, हा जो मंत्र म्हणतोय ते खऱ्या अर्थानं पुराणातले मंत्र म्हणतो. शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला. शाहू महाराजांच्या पदरी नोकर असणारा हा ब्राह्मण काय म्हणाला? राजे महोदय, तुम्ही राजे असलात तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात. शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळं मला वेद येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये वेद म्हणणार नाही, कारण तुम्हाला ते ऐकण्याचा अधिकार नाही. म्हणून मी पुराणातले मंत्र तुमच्या पुढ्यामध्ये म्हणतो आहे. त्यावेळेस शाहू महाराज एवढे क्रांतिकारक नव्हते. शाहू महाराजांना प्रचंड राग आला. त्यांनी त्या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागली. 2 वर्षपर्यंत याच्यावर चर्चा चालत होती. याला वेदोक्त प्रकरण नावाने ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये. शेवटी पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्या ब्राह्मण संघटना